अरे भावा इकडे ये जरा. बोल की बाबा. कुणीकडे गेलेला? ऍडमिशन घेत होतो. कुठे घेतलीस? स्वामी विवेकानंद टेक्निकल कॉलेज. काय काय आहे? बांधकाम पर्यवेक्षक, इलेक्ट्रिशियन, डिझेल मेकॅनिकल, मोटर मेकॅनिकल, फिटर. तू कुठल्याला घेतलं? मी घेतलं इलेक्ट्रिशियन 2 वर्षाचा आहे. 2 वर्षाचा आहे काय? होय. बघू जरा. वाट तुझी झोप सगळं देऊ का? हा या. ह्याला टेक्निकलला ॲडमिशन घ्यायचं होतं. बर बस. सर आपले तर कुठले कुठले कोर्स आहेत? आपल्या इथं महाराष्ट्र राज्य व्यवसाय कौशल्य विकास बोर्डाचे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आपल्याकडे 2 वर्षाचा इलेक्ट्रिशियन कोर्स आहे, डिझेल मेकॅनिकल कोर्स आहे, त्याचबरोबर मोटर मेकॅनिकल, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन म्हणजे मेडिकलमध्ये जर काम करायचं असेल, दवाखान्यात काम करायचं असेल तर ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आज भरपूर जागा आहेत. ते दोन्ही कोर्स आपल्याकडं सुरू आहेत. त्याचबरोबर वायरमन आहे, फिटर आहे आणि हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर हे कोर्स आपल्याकडे चालू आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीचं लायसन पाहिजे असेल आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं असेल तर त्यासाठी बांधकाम पर्यवेक्षक कोर्स आहे, जो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून म्हटलं जातं, ज्यामध्ये PWD जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्याला आपल्याला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून आपल्याकडं जागा उपलब्ध आहेत. आणि त्यासाठी नोकरीला ट्राय करू शकता किंवा गव्हर्नमेंटचं काम घेऊन कॉन्ट्रॅक्ट घेऊन आपण 7.5 ते 10 लाखापर्यंतची कामं जिल्हा परिषदची पंचायत समितीची घेऊ शकतो. आता तुमचं 10वी पास असाल तुम्ही, आता 10वी पासवरच हे सगळे कोर्स आहेत. 10वी पास असेल तर इलेक्ट्रिशियन आता बेस्ट कोर्स आहे आपल्याकडे. इलेक्ट्रिशियन आहे, डिझेल मेकॅनिकल आहे की ज्यामध्ये तुम्ही MSCB मध्ये काम करू शकता, विद्युत प्रकल्पामध्ये काम करू शकता, स्वतःचं कॉन्ट्रॅक्टर लायसन काढून तुम्ही वेगवेगळे व्यवसाय करू शकता. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिशियनवाल्यांना आपण एक एक्स्ट्रा ट्रेनिंग देतोय की AC, फ्रीज, वॉशिंग मशीन हे सुद्धा दुरुस्ती आपण त्यात शिकवतो. म्हणजे तुम्ही व्यवसाय करताना की इलेक्ट्रिशियन पार्ट जिथपर्यंत जातात किंवा मोटर दुरुस्त असेल हे सगळे पार्ट तुम्ही तिथे शिकू शकता. तर त्या दृष्टीनं आपण काय करायचंय तर तो कोर्स केला, इलेक्ट्रिशियन कोर्स केला तर अतिशय उत्तम. डिझेल मेकॅनिकल केला तर आज गाड्या, सगळ्या गाड्या 4 व्हीलर गाड्यांना तुम्हाला जास्तीत जास्त मार्केट डिझेल मेकॅनिकलला आहे. आणि डिझेल मेकॅनिकलचे लोक ST मध्ये, ST डेपो मध्ये आज मार्केट जास्त आहे. ST डेपो मध्ये तुम्ही नोकरी करू शकताय. आणि त्या दृष्टीनं तुम्ही 100% डिझेल मेकॅनिकल घ्या किंवा इलेक्ट्रिशियन घ्या. आणि त्यातनं पण तुम्हाला मेडिकल, आज हॉस्पिटल सगळे मल्टी स्पेशालिटी व्हायला लागले. तर ऑपरेशन थिएटर टेक्निशियन एकमेव कोर्स असा आहे की जिथं जाल तिथं तो कोर्स चालतोय. प्रत्येक गावात, खेडेगावात सगळीकडे हॉस्पिटल आहे. तुम्हाला जर नोकरीच करायची असेल आणि मेडिकल क्षेत्रात करिअर करायचं आहे, 12वी सायन्स नाही झालेला पण 10वी नंतर तुम्हाला मेडिकल क्षेत्रात काम करायचे तर तुम्ही 100% ऑपरेशन थिएटर टेक्निशियन कोर्स करा. तुम्ही आयुष्यात 100% यशस्वी होऊ शकता. आणि आम्ही गॅरंटी देतोय, जॉबची आम्ही गॅरंटी देतोय की 100% आम्ही तुम्हाला नोकरी देणार, जॉब देणार. कंपनीत असू दे किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये असू दे, सगळे जॉबची व्यवस्था आम्ही आमच्या माध्यमातून किंवा आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून, सगळ्या स्टाफच्या माध्यमातून आम्ही करणार. ओके, नको 5 वर्ष कमवायला, शिका लवकर कमवायला, सपला विषय या लागतंय. तर वाट कसली पाहताय मित्रांनो, मी पण ऍडमिशन करून आले, तुम्ही पण करा. स्वामी विवेकानंद टेक्निकल कॉलेज 32 शिरा. रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहते काढून टाक भीती.